चला मालवणला जाऊया. हा प्लॅन गेल्या 2 महिन्यांपासून चालूच होता. मग काय, कॅलेंडरमध्ये 4 दिवस लगातार सुट्ट्या दिसल्या आणि बस बॅकपॅक, गाडी स्टार्ट आणि सुरू झाला आपला मालवणचा प्रवास. साला हम आए तमिलनाडु से, हमको पता ही नहीं हमारा घर कहाँ है बे। अरे भैया क्या कर रहे हैं बे, तमिल वाला पायरेट तुमचा भाऊ इथे पण सिंगलच राहिला काय करणार यार. चलो चलो. रस्त्यात गाणी, टाइमपास, चहाचा ब्रेक आणि प्रत्येक वळणावर वाढवणारी एक्साइटमेंट की समुद्र कधी दिसला. आणि मग अचानक तो निळाशार समुद्र समोर आला. त्या क्षणी सगळे थांबलो, कारण व्ह्यू लिटरली भारी होता. ट्रिपची सुरुवात आपण गणपतीपुळेपासून चालू केली. तसं पहिला परशुराम मंदिरात जाणार होतो. परशुराम मंदिराचा एंट्रीचा टाईम हा सकाळी 8 वाजता होता, पण आम्ही सकाळी 6 वाजता तिथे पोहोचलो होतो. आपल्या आधीच्या कोकण ट्रिपच्या व्हिडिओमध्ये आपण परशुराम मंदिर दाखवलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही मंदिर पाहू शकता. गणपतीपुळेला पोहोचल्यावर पहिला आम्ही इथे फ्रेश होण्यासाठी 2 रूम घेतले, ज्याचे 1 ते 2 तासाचे 1000 रुपये चार्जेस घेतले जातात. मग गणपतीपुळे आल्यावर समजा तुम्ही रात्री आले आमच्यासारखे तर तुम्हाला रूम लागेल आंघोळी करायला, तुम्ही इथे घेऊ शकता. इथे भरपूर म्हणजे लोक असतात बाहेर रूम विचारायला. आमच्याकडून 1000 रुपये घेतले, त्यात आम्हाला आंघोळीला पाणी भेटणारे गरम, अजून वॉशरूम आहे आणि असं आहे बघा, हा बेड आहे. बस 1-2 तासात तुम्ही जायचं. हे बघा इथे आज काय माहित नाही, पार्किंगचे इथे 50-50 घेतले जात आहेत. 2 गाडींचे आमचे 100 घेतले. हे बघा 50-50 घेतले जातात. इथून यावं लागतो पार्किंगसाठी. इथे पार्किंग केली इथे आम्ही, आणि इथे पुढे बघा समुद्र आहे, तिथं जायचं आपल्याला. हे बघा आज ते मागी गणपती म्हणून आपल्याला मेन एंट्रन्स वरून नाही भेटली एंट्री. इथून आपण आलो आहे. हा कुठला रस्ता माहीत नाही. ही बॅक साईड आहे आणि इथूनच एंट्री आपल्याला बीचवर पण जाता येतं, मंदिरात पण जाता येतं. तर मी बीचच्या समोरच उभा आहे. मागे बघा सगळी नारळाची झाडं आहेत आणि समोर समुद्र आहे. सगळे चालले. आज लोकांची गर्दी बघा किती आहे. आता एवढी गर्दी नसते. हे बघा इथे लाईन बघा केवढी आहे, आजपर्यंत लाईन आहे. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा एवढी लाईन वगैरे काही नव्हती, आम्हाला डायरेक्ट एंट्री भेटली. पण आज मागी गणेश उत्सव आहे तर लाईन खूप आहे. लाईन बघा एवढी मोठी. आम्हीच आहेत ते मुलं जे आम्ही लाईन उभे राहून एवढा वेळ थांबलोय. एवढा वेळ लाईनमध्ये राहिलो, अजून 2 तास जातील. याला मंदिराच्या आत जास्त वेळ थांबू न देत, म्हणून आम्ही डायरेक्ट लाईव्ह तुम्हाला टी व्हीवर दाखवलं काय चाललंय आत. आणि आता इथे वाटतं प्रसाद घेतोय दादा, महाप्रसाद घेतोय. बघा इथे
प्रसाद नाही काय. हेलो 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 माइक चेक. हेलो हेलो 1 2 3 माइक चेक. बोल बाबा. चालू आहे चालू आहे ना. काय अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. रात्रभर प्रवास केल्यामुळे खूपच टायर्ड फील होत होतं, म्हणून लगेचच मालवणला जायला निघालो. तिथे आम्ही आधीच रूम बुक केला होता. आम्ही पोचलोत आमच्या होमस्टेला, जो आम्ही मागच्या वेळेला पण बुक केला तिथेच आम्ही आलो परत. गाईज आम्हाला हा कुठे जास्त होमस्टे शोधत बसू. खूप आवडला आहे. आम्ही कुठेही शोधलं नाही आहे, फक्त ह्यांना एक कॉन्टॅक्ट केला हे बोलून रूम अवेलेबल आहेत. आम्ही लगेच बुकिंग करून टाकली सर. एवढे चांगली सर्व्हिस देतात ते लोक. जास्त आम्ही काही शोधलं नाही, डायरेक्ट इथेच आलो. आता बघू, आम्ही 5 वाजले आम्हाला इथे यायला. 5:30 झाले. खाऊ पिऊ आणि झोपून जाऊ भाई, आता झोपून जायचं. आता खूप दमलोय, कालपासून झोपलं नाहीये, गाडी चालवते फक्त. आता आम्ही झोपणार आहे. भावाचे डोळे बघा लाल लाल डोळे बघा, हे बघा गाईज, डोळे बघा. असं वाटतं ही नशा करून आलोय, हे नशा नाहीये. गुड मॉर्निंग मित्रांनो, आजचा आपला प्लॅन होता वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायचा, पण तो प्लॅन आज कॅन्सल झाला आहे. कारण तिथे आहे त्या देवाची पालखी आहे आज, म्हणून सगळे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी बंद आहेत. म्हणून आम्ही विचार केला की आपण जे उद्या करणार होतो निवतीच्या आपल्या हे बोट रायडिंग करणार होतो सगळं, ते आज आपण करणार आहेत. आणि वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आपण उद्या शिफ्ट केल्या. तर तुम्ही पण इथे आलात तर हे असं लक्षात ठेवा की आधी कॉल करून विचारत जा वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी अवेलेबल आहेत का या दिवशी, का काय आहे. जसं आता आम्ही आज मग तिथेच चाललो निवती वगैरे लाईट हाऊस फिरायला, आणि मग उद्या आपण वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करणार आहे. आणि आज आपण कायाकिंग पण करणार आहे तिथेच, तर बघत राहा. हा आहे आमचा रूम. जर तुम्हाला मालवणमध्ये बजेट होमस्टे पाहिजे असेल तर नक्की या होमस्टेला चेक करू शकता. नाश्ता आलेला आमचा बघा, सगळे लोक बसले पण पटकन. भाई बसून घे बाबा. बॉसचं कंटेंट जाऊ दे, ते हाय ते आलाय. हे बघा फुल बॅग लावून आलाय तो. नाश्ता करून आम्ही निघालो सध्या इंस्टाग्राम यूट्यूबवर व्हायरल झालेल्या निवती लाईट हाऊस पाहण्यासाठी. याची बुकिंग सुद्धा आपल्याला आधीच करावी लागते. आम्ही आलो आता मीटिंग बदला. हे घालणं कंपल्सरी इम्पॉर्टंट आहे. काय झालं तर मग मी घालून दाखवतो कसा घालायचा. आणि जर घालून पण डुबला तर तुमचं नशीब खराब समजा. हे बघा, हे असं वेअर करायचं.
हा आहे निवती गोल्डन रॉक्स. सनराईज आणि सनसेटच्या वेळेला या खडकांवर सूर्यकिरण पडल्यावर ते गोल्डन दिसतात. गोल्डन रॉक्स बघितल्यानंतर आपण जातो लाईट हाऊस बघायला. आम्हाला बोटमध्ये MC स्टँड भेटला. MC स्टँड काय बोलती पब्लिक क्या बोलते गाणी पण आठवत नाही तुझा. ट्रेन आला गेला कधी समजलंच नाही. बोलते बाद झालं स्टँड बाद झाले. धन्यवाद आपले ब्रो फेम बोलते ब्रो Peace फेम out, है, फेम है। भाई 26 लाख का है भाई तेरा घर जाएगा इसमें. इसमें घर जाएगा तेरा इसमें है हाँ. भाई स्मगलिंग करते हैं अपन भाई तो किधर से आए रे? श्रीलंका. साला हम आए तमिलनाडु से हमको पता नहीं हमारा घर कहाँ है भाई भैया क्या कर रहे हैं? यूपी वाला पायरेट मिल गया. साला यूपी वाला हमको छोड़ के कौन यूपी चला वाला गया? हर जगह है रे. पायरेट भी बनता है. समझ नहीं आ रहा. लाईट हाऊस पर्यंत पोचायला थोडा टाइम लागतो, पण लाईट हाऊस पाहताना असं वाटतं की कोणत्या तरी मूवीचा सीन पाहतो. ह्या ना खडकाच्या मागे येऊन बोटी सगळ्या थांबतात आणि हा खडकावर ना त्या काळी जवळजवळ 100-150 वर्षापूर्वी फॉरेनर्स म्हणजे फॉरेनर्स आलेले आहे आणि त्यांच्याने ना स्विफ्ट पक्षी असतो जो आपल्या लाळेपासून ना घरटं बनवतो. त्या पक्ष्याची इकडे ना घरटे असतात ना त्याची इकडे तस्करी पहिली चालायची इकडे ह्या बेटावर आणि तेव्हापासून ह्या बेटावरनं स्विफ्ट पक्षी हा विलुप्त झालेला आहे. म्हणजे पूर्णपणे संपूनच गेला. या खडकावर आता परत तो पक्षी आढळतच नाही. आढळले तर तुम्हाला दिसले ह्या बेटावर पक्षी तुम्हाला फक्त कबूतर आणि ते किरी पक्षी दिसणार. 2च पक्षी दिसणार तुम्हाला. स्विफ्ट पक्षी म्हणजे काळ्या करड्या कलरचा पक्षी असतो, छोटा एवढासा असणार आणि तो घरटं बनवतो ना पूर्ण घरटं. बाकीच्या पक्षी म्हणजे काट्याने आणि मातीने बनवतो आपले घरटे, पण तो पूर्ण घरटं आपला ना लाळेने बनवतो. आता तुम्हाला ना दाखवणार जे फॉरेनर्स जे आलेले ना चायनामधून त्यांच्यानी हा इकडे आतमध्ये गुहा टाईप आहे तिकडे ना आपला पिंजरा बांधलेला आणि पिंजरा वरपर्यंत होता फार. तिकडे जाऊन ते त्या पिंजऱ्यामधून जाऊन ते घरटे काढून आणायचे आणि 1 आठवड्यानंतर ते त्यांची बोट यायची इकडे आणि ती बोट ती घेऊन जायची तिकडे. ते तस्करी करायची. जवळजवळ 1 महिना इकडे त्या घरट्याची त्यांनी तस्करी म्हणजे चोरी केलेली. नंतर त्यांना पकडून नेलं. आता तुम्हाला ही ढोल दाखवणार तिकडे त्यांच्यानी पिंजरा बांधलेला. हे खेकड्यांचे बिल आहेत आणि ते खेकडे त्यांच्या घरटे बनवून जातात. ते खेकड्यांचे बिल आहेत असं ते म्हणतात. आम्ही म्हातारीची चूल बघायला आले पण अजून तिथं चूल भरली जात नाही. आता म्हातारी चूल बघायला आलो आणि मग आमच्या 2 मिनिटानंतर चूल सोडेल. आता याची आम्ही वाट बघतो. मागे लोक त्याचीच वाट बघतायत. त्या दगडीत तर फवारा बाहेर येतो. तो दादा बोलला की इथं 2-3 मिनिटानंतर असं उडतो तो पाणी. आम्ही इथे समोर दगडीत काय आम्ही वाट बघतो. इथेच आहे ती म्हातारीची चूल. म्हातारीची चूळ बघायची असेल तर भरतीच्या वेळेला या, नाहीतर तुम्हाला पण हेच बघावं लागेल. हा झोपलाय बघा ही म्हातारीची गुहा आहे. म्हातारी त्याच्यात गुहेमध्ये जायची काय करायला काय माहिती नाही पण गुहा आहे. हा एरिया वन साईड सगळा म्हातारीचाच आहे. म्हातारी राज एवढी करते प्रॉपर्टी होती ना म्हातारीची. इधर राज करते ती म्हातारी. आता आपण जे पाहतोय हा आहे कोकणातला थायलंड पॉइंट. हा पॉइंट पाहण्यासाठी बोट्स वेटिंगला उभ्या असतात, पण आमचं नशीब चांगलं होतं. आम्हाला वेट नाही करावा लागला.
हायलँड पॉइंट बघताना असं वाटतं आपण कोणत्या तरी फॉरेनच्या समुद्रात आलो आहोत. बघा आता आम्ही आलो सगळं फिरून बोटीने आम्ही जेवायला एन्जॉय केला आम्ही चष्मा भूक लागली आम्हाला. बघा आम्ही थाल्या मागवल्यात ह्यांच्या दोघींच्या अजून बाकी आम्ही येतील सगळे वाट बघतायत. त्यांची आले आमची नाही आली फक्त वास पोटात जातोय पोटामध्ये काय जात नाही. आले येते बाबा आलं. बघा बाई या टेबलवर 2 दिले बघा काय बघा आपल्याला प्रॉन भेटलाय, सॅलेड, सोलकढी, इथे का मच्छी आहे एक, आणि ते रस्सा दिलाय, जवळ्याची सुकट, जवळा सुकट चटणी, जवळ्याची सुकट, आणि इथे व्हेज भाजी, आणि इथं प्रोटीन हाफ एक. आता आलो आम्ही खवणे बीचला कायाकिंग करायला. इथे पण बघा पार्किंग साईडलाच आहे असं, आणि बीच खाली आहे. तिथे आता माहीत नाही, आय थिंक बॅक वॉटर्समध्येच असेल कायाकिंग करायचं. बघून तुम्हाला सांगतो मी. बघा आता आलो आम्ही तिथेच, हे बघा समोर बघ सगळे कायाकिंग करतात. ते डुओ खेळावा लागतो. बघा माझा पार्टनर सोलो पण आहे. बाजूला सोलो वर्सेस डुओ खेळावा लागतो. आता आमच्यात पण एक सोलो खेळणार आहे. कोण खेळणार आहे? दोनों भाई दोनों तबाई भाई भाई दोनों तबाई. अरे बाबा असं वाटतं बाबा भाई सोलो तुमचा भाऊ वन मॅन शो भिडणार आहे आता, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या भावाला सवय आहे. आर्मी का बादशाह अकेला आता है हमेशा. कोई नहीं टक्कर में. दो लोग उसको पेल के जाते. बघा आम्ही दोघं चाललो, सिद्धी आणि मी. आम्ही दोघं चाललोय. बघा बाकी सगळे गेले तिथं पुढे. मी आहे आणि मागे तो बघा त्याला एकट्याला ठेवलंय आम्ही. त्याला बिचारायला एकट्याला ठेवलंय. भाई तुमचा भाऊ इथे पण सिंगलच राहिलाय, काय करणार यार. बघा कोण असेल तर बघा माझ्या भावाला, बिचारा एक सीट त्याला कमीच पडते नेहमी. बघा असं राईट जायचंय तर लेफ्टला, लेफ्ट जायचं तर राईटला, सरळ जायचं तर अल्टरनेट दोघांनी मारायचे. अजून दोघं जण भेटले आम्हाला. भाई अजून ते दोघं बाकीचे भेटत नाही आम्हाला, कुठे गेले. इथं पण ट्रॅफिक लागते पुढे. बिचारीच्या वजनापेक्षा जास्तीचं वजन त्याचं आहे. तुझी मजा बघ काय करते. किती लागला. काय यार सिद्धी कंट्रोल नाही केला तू. ते बघा कुठं घुसले. उजवा डावा. मला आम्ही ऍक्सिडेंट केला भाई, आता पण केला. भेटलो सगळे. आता ऍक्सिडेंट होणार. बाकीचे कुठे इथं पण तेच चाललंय, उलटा मार सरळ मार. म्हणून बोललेलो भाई आपण दोघं जाऊ. हो भाई विराट रोहित भेटला बरं आता. भाई दोनों तबाई. चलो चलो आता बघा याच्या हातात आम्ही चालवणार. चलो भाई मार भाई मार.
तुम्ही जर कायाकिंगला येत असाल तर तुम्ही शॉर्ट्स आणि टी शर्ट घालून या. आमच्यासारखे नका येऊ असे ड्रेसिंग बिसिंग हे मारून. बघा पूर्ण भिजलं, भिजलो 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 पूर्ण भिजले. भिजून भिजून बघा आमचे तुम्ही हात याल खराब झाले. शॉर्ट्स आणि टी शर्ट घालून या. आता भिजून जाल घरी. सनसेटच्या वेळेला कायाकिंग करताना खरंच खूप सिनेमॅटिक वाटत होतं. आकाशाचे कलर पाण्यात पडलेले आणि आपण त्या मोमेंटमध्ये. वाजलेत बघा किती. आधी आमचं बघा काय चाललंय. आपण कुठे गेलोय? अरे अरे आम्ही बघ कुठं चाललोय. आम्ही चाललो आता. बाय बाय. आता आले आता 7 वाजायला आले. झाला टाईम यांचं बंद करता. आम्ही निघतो आता. मजा आली. आता आमचा विचार चालू इथं परत येऊ. वन साईड भेटला एकटा. हा चोकला परत. यावेळेस पण एकटाच राहिलोय. काहीतरी करा यार तुम्ही लोकं. असं काय करताय अरे भावा भावाचं बघा काहीतरी. काय बोलूया रे लोकांना. तुम्हाला नाही वाटत इथे पण एक कोणतरी बसायला पाहिजे? तरी बसायला पाहिजे सीट खाली. आता आम्ही चाललो हे करून काय रे काय किंग काय काय किंग की काय किंग की काय ह्या किंग बोलतात तुम्ही सांगा. ते नाही माहिती आम्हाला. ते करून आम्ही चाललो घरी. खूप मजा आली. पैसे वसूल झाले. घरी म्हणजे आमच्या रूमवर चाललो. 1.25 तास आम्ही केलेले कायाकिंग. आम्ही एवढा 25 तास एवढा आवडलं की आम्ही आता परत करणार. परत येणार संडेला आम्ही करायला. त्याला आम्ही आताच सांगून ठेवतो बाबा संडेला आम्ही येणार आहे. असू दे किती पण गर्दी. आमचं स्लॉट बुक करून ठेवणार. पण गर्दीमध्ये मजा येते हा ठोकाठोकी करायला. बोट आता आपण जाऊया घरी, जेवूया आणि झोपूया. आजचा दिवस संपेल. मग उद्याचा दिवस बघा तुम्ही आपल्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी. आम्ही काय काय करणार ते तुम्हाला सरप्राईज. ते आपण मागच्या वर्षी केलं ते सगळंच आहे तसं. नवीन तरी पण काहीतरी बघा तुम्ही अजून नवीन आहे का? नवीन मंडळी आमच्यासोबत आहे. सो एन्जॉय करा. आणि आमच्या मित्राला, आमच्या जवळ काय बोलतात, जिवलग मित्राला, विजयला आम्ही मिस दाखवा हे सगळं. करतोय. हे जरा मिस नका करतोय त्याला. त्याची कमी आता आम्हाला जाणवते. पण काय करणार आता. ठीक आहे. हॅशटॅग मोठा भाई. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही चाललोय आता वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला दांडी बीचला. तर आज आमचा पूर्ण दिवस वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करणार आहे आम्ही. आणि तिथून वाटतं आम्ही तारकर्लीला जाऊ. खूप मजा येणार आहे. बघत ना तुम्ही. 7 वाजता उठवलं त्याला. 9 वाजले. आता 2 तास लागले त्याला फक्त फ्रेश व्हायला विदाऊट आंघोळ. कोण बोलेल का 2 तासामध्ये फक्त ब्रश केला आणि तोंड धुतलंय? भाई माझ्या आधी 8 माणसं होती. मी शेवटचा माणूस आहे. मला एवढा टाइम जाणार. 5 मिनिटं दिले फक्त. कमी झोपायचं थोडंसं. आता आम्हाला झालेलं आहे लेट जायला. आमचा टाइम 7चा होता. आम्हाला इथंच 8 वाजलेले आहेत. 8 साडेआठ. बघू आता. आमचा पहिला आम्हाला हे करायचं आहे, पॅरासेलिंग करायचे, मग बाकीच्या ॲक्टिव्हिटीज तो बघत राहा. आम्ही दांडी बीचला आलोय. चष्मा चष्मा चष्मा. आणि इथं मुलींचं बघा काय चाललं. आता घेतलं तर काय बोलत नाही बघ. मला घ्या मला घ्या ब्रो. आम्ही आलेलो आहोत दांडी बीचला. दादाकडून आम्ही 2 दिवसाआधीच आम्ही बुकिंग केलं इथे. तर आम्हाला तो हे देतोय, पॅन्ट देतोय. त्याला होईल ना लगेच. नंबर लावले. मयूर आहे दांडे वॉटर स्पोर्ट कुठे इथे का? तिथून केले आम्ही बुकिंग. बघा समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जगातली सर्वात उंच आपल्याला मूर्ती पाहायला मिळते, स्टॅच्यू. ते बघा. भाई लोक, आमचा औरा आता एवढा इथं डेंजर झालाय ना. आम्ही एकच रील 5-6 वेळा बनवले. पब्लिक आमच्याकडे बघते. जास्त वेळा बघवलं. आता पब्लिक आमची याच्यात गिनती करते. तर आम्हाला कोण ओळखतं इथं. आम्हाला कुठं परत यायचं आता. आलं तरी कोण ओळखणार? मजा करून हे लोक इथे रोजचे आहेत. इंडस एरियाच्या करा. अशी मजा करायची भाई लोक. कोण काय करतंय विचार नाही करायचा. फायनली आमची बोट आली. आता आम्ही चाललो
पॅरा सेलिंग पॅरा रायडिंग वॉटेवर टाईट करायचं जॅकेट आम्ही इथे करायला चाललो आहे आता ड्रीम 11 जॅकेट घातलेला पाहिजे टीम रेडी आहे आमची पडलंच पाण्यात नाईट काय रायडर करणार? ड्रीम 9 RCB दिलेत ना आम्हाला. ड्रीम 11 नाही ड्रीम 9 हे बघा समोर RCB टीम ए हे पोपट आहेत दोगलो चेन्नईचे पोपट. हे लोक मदत करतात ते आणायला आले. आता आमचा पहिला नंबर गेल्या वर्षाप्रमाणे या पण पेचं पहिलं बळीचा बकरा. काय नाही या लोकांचं काय नाही होणार माझ्याशिवाय. जोपर्यंत मी जात नाही ना तोपर्यंत याचं काय नाही. आलो आता पॅराग्लायडिंग पॅरासेलिंग करून मला फोन दे हे कोणाला काय घ्यायचं तर घ्या. यावेळेस एवढी मजा नाही आली यावेळेस मागच्या पैसे वेळेस केली तेवढी नाही आली टाईम असं वाटतं कमी केला. पाण्यात यावेळेस लगेच 1 तासात आलो आम्ही. चला आता आम्ही चाललो स्कुबा डायव्हिंग करायला. आम्ही डीपवाला स्कुबा डायव्हिंग घेतलाय तर तो तरी चांगला निघाला पाहिजे आणि काय असं मजा वाटणार नाही. पॅरासेलिंगमध्ये तर आम्हाला कमी नाही भेटलाय त्यात तर चांगला भेटला टाईम स्कुबा डायव्हिंगला. लास्ट टाइम आम्ही पळत पळत जात होतो बोट पकडायला. आता आम्ही चालत चाललोय मस्त. आम्ही सगळं टायमाच्या आत करायला लागलो आणि शिकलो आता. इथे स्कुबा डाईव्हचे वेगवेगळे पॅकेजेस पाहायला मिळतात. आम्ही जो करतोय तो आहे डीप सी, जो प्रीमियम पॅकेजमध्ये येतो. ह्यात आपल्याला 15 ते 20 फूट पाण्याच्या आत नेऊन 1 मिनिट गोप्रोने व्हिडिओ काढली जाते. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. It's all the things you never show. There are the things I want to know. Secrets start in your heart so slow. But if you don't wanna tell me now, I guess इथे बंपर राईडला बघा केवढी मोठी लाईन लागली आहे. बनाना राईड पलटली. in the ice.
to the Amazon, hand steady, hand long, holding fire in her hands. She starts to dance. Oh, mystical, magical, beautiful queen of the night. Ooh, बस आजचा आपला वॉटर स्पोर्ट्सचा चॅप्टर इथेच संपतो. स्पीड, थ्रिल, स्कुबा डाईव्ह, आजचा दिवस फुल ॲक्शन पॅक होता. आज बीचवर जास्त गर्दी होती म्हणून राईड्स डिटेलमध्ये दाखवता आल्या नाही. जर तुम्हाला प्रत्येक राईड्स डिटेलमध्ये बघायची असेल तर ह्या व्हिडिओनंतर आपल्या चॅनलवर असलेली मालवण व्लॉगची व्हिडिओ बघा. आमचे सगळे राईड झालेले आहेत आता, सगळे आम्ही केलेले आहेत, तुम्हाला बघितलं आता. तर जवळजवळ वाजले 3 वाजलेत. आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही राईड चालू केली. 3 वाजता आमचे सगळे राईड कंप्लीट आम्ही जेवलो पण नाही. आता इथं थोडंसं हलकं काहीतरी खातो, तर जेवायला म्हणजे आता थोडं आम्ही जाऊ परत पाण्याला खेळू वगैरे आणि मग जेवायला जाऊ. चला आता आम्ही चाललो आमच्या घरी. आणि सगळ्यांच्या बॅकपॅक झाल्यात आता. कुठं काळ खेच आम्ही निघालो. बघू मध्ये थांबलो, कुठल्या तरी बीचला थांबू आम्ही डायरेक्ट त्या ठाण्यात. आलो तारकर्लीला, घरीच चाललो बोलू तारकर्ली फिरून येतो. आम्ही आलो बघा, इथे आम्ही पार्किंग केले. इथे आता पार्किंग भेटतच नाही विकेंडला. खूप कष्टाने आम्हाला पार्किंग भेटले. विकेंडचे पण तर इथं मस्त आम्ही फोटो काढणार, थोडासा चांगलं काही खाऊ आणि मग घरी जायचं. आपला इथेच ट्रिप संपणार. फिरायचं अजून होतं पण आम्ही इकडच्या जेवणाला वैतागलो. डिसअपॉइंटेड झालो खूप आम्ही. डिसअपॉइंट झालो आहे. तुम्ही पण याल ना, तुमची एक अरेंजमेंट करा. तुम्ही जिथं राहता ना होमस्टे वगैरे, तिथं चांगलं कुठे भेट असेल त्यांच्याकडेच खा. आता इथं शोधणं खूप कठीण आहे जेवण चांगलं. बघा आता आलो तारकर्ली बीचला. बीच जिथे आम्ही खूप मस्ती केलेली मागच्या वर्षी, आम्हाला दाखवायला भेटलं नाही. तुमचा फोन होता लॉकरमध्ये म्हणून पहिला इकडेच उतरले होते. काय ते पोर्तुगीज होतं. सगळ्यांचं मन होतं परत जायचं पाण्यात, पण आम्ही नाही जाणार की आम्ही आता इथे जाऊन एन्जॉय करायची इच्छा होत नाही. तुमची इच्छा काल होती, काल कोण आला ना आम्हाला, कोणी भावाला एवढा ऊन आहे बाई. आता आमचं पण ऊन आहे. बघूया ऊन कसलं लागतंय. काचकूच फोटो काढला. बघा आता आम्ही थोडं पुढे आलो बीचला. तिथे आम्ही एकाकडे खाल्ला 4 दिवसांमध्ये पोट भरून. आम्ही इथे फ्राईड राईस घेतला. हे बघा आम्ही फ्राईड राईस घेतला चिकनवाला. टेबल पकडून ठेवा. हो गाईच. टेबल काय बोलतो, टेबल पकडून ठेवा. ते साबी दादा आहे, काही आहे ते लोक आहेत. आम्ही राईस खाल्ला, चांगला लागला सगळ्यांना. एका दिवसांनी आम्ही चांगला काहीतरी खाल्ले. आता आम्ही अजून चिकन मोमोज, चिकन वडापाव, मंचुरियन वेळ हे असं मागवलेलं आहे. ते पण चांगलं असलं पाहिजे, मग मजा येईल. फ्राईड राईसचं चांगलं. 4 मोमोज आले. हे बघा असे. टेस्ट करायचं. अरे बाबा 70 रुपयाला आहे. 70 रुपयाला आहे. पण चांगलं खायला भेटतं. टेस्ट 4 दिवसानंतर टेस्ट चांगली लागते. मोमोज पण चांगले निघाले. स्टफिंग थोडी पातळ वाटते. बाकी सगळं चांगलं आहे. मजा आली आता. आणि मजा आ रहा है हमको. आज आपली मालवणची ट्रिप इथेच संपते. या काही दिवसात आपण काय काय नाही केलं. बोट राईड, वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी, कायाकिंग आणि लाईफ टाईम लक्षात राहणाऱ्या मेमरीज बनवल्या. खरं सांगायचं तर जागा सुंदर होतीच, पण ट्रिप स्पेशल झाली ती या आपल्या गँगमुळे. मालवणमध्ये असताना पुन्हा एकदा समजलं, कधी कधी प्लॅन परफेक्ट नसला तरी चालतं, पण कंपनी परफेक्ट असली की ट्रिप आठवणीत राहते. जर तुम्हाला आमचा हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लवकरच भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.